नमस्कार मंडळी, आणि त्याच फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा, आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि मस्त पाऊस पडत आहे. तर आता पावसाळा कसा एन्जॉय करणार? तर बघा, आपण ना मस्त गरमागरम आता बटाटे वडे बनवते आहे. बटाटे वड्याची ना अगदी सोपी रेसिपी सांगते आहे. तर हे बटाटे मी उकळून घेतलेले आहे आणि आता याचे ना सालं काढून घेते आहे. सालं काढून घेऊया. बघा, बटाटे भाजीसाठी तेल टाकते आहे. तेल ना थोडंसंच टाकायचं आहे, कारण आपण बटाटे वडे तर तेलातून तळून घेतो ना, तर तेलकट होतातच. त्यामुळे भाजी करताना तेल थोडंसंच टाकायचं, म्हणजे भाजी जास्त तेलकट होत नाही. मोहरी घालून घेऊया. चांगली तडतडू द्यायची तेलामध्ये. जिरा, बारीक चिरलेले कांदे, आणि यामध्ये ना लाल मिरच्या, लाल आणि हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूण याची पेस्ट केलेली आहे, ती पेस्ट घालून घेते आहे. चवीपुरतं मीठ घालून घेते आहे. तिखट घालून घेते. थोडंसं तिखट घालते, लाल तिखट. तुम्हाला वाटलं तर लाल तिखट घाला, नाहीतर मग तुम्ही हिरव्या मिरच्या जास्ती घाला. आता चटणी तयार झालेली आहे ही. आता ही चटणी ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बटाटे वड्यासाठी आता बेसन लागणार आहे, ते बेसन घेते आहे. घोल तयार करून घेऊया बेसनाचा. मीठ घालून घेते चवीपुरतं. तेल तापवायला ठेवलेलं आहे मोहनासाठी. थोडंसं चवीला मीठ घालून घ्यायचं. थोडं जिरं घालून घेते आणि आता पाणी घालू. बेसनाचा असा सरसरीत घोळ तयार करून घ्यायचा आहे. अगदी असं सरसरीतच बेसन भिजवून घ्यायचं आहे. तयार थोडंसं पाणी घालते आहे.
घालून घेते आहे. पुन्हा तळण्यासाठी तेल घालून घेते आहे. तर तेल जे आहे ना तापलेलं आहे. तर बघा याचे ना मी गोळे करून घेतलेले आहे बटाट्याच्या चटणीचे असे, म्हणजे मग पटकन तळायला हे इझी जातं. तर बघा संपूर्ण बटाटे वडे ना तळून झालेले आहेत. तर आता बघा बाहेर पाऊस सुरू आहे आणि मस्तपैकी आता गरमागरम झणझणीत बटाटे वडे करा तुम्ही पण तयारी.